सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ द्वारे MA इतिहास भाग 2 सत्र 3 साठी प्रवेशित विद्यार्थ्यांच्या साठी आयोजित संपर्क सत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या संपर्क सत्रामध्ये आपण हिस्ट्री ऑफ इंडियन फॉरेन पॉलिसी म्हणजे भारताचे परराष्ट्र धोरण या पेपरचा आपण आढावा इथे घेणार आहोत. या पेपरची उद्दिष्टे, त्याचं स्वरूप आणि त्यातले जे घटक आहेत त्या पेपर मधले त्याची आपण माहिती या संपर्क सत्राच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यासोबतच तुमच्या काही शंका असतील तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करू या पेपरच्या संदर्भातील, आणि बाकी काही अजून डाऊट्स वगैरे वाटत असतील तर त्याबद्दल आपण यामध्ये बोलू. तर हा जो पेपर आहे, हा पेपर भारताच्या परराष्ट्र धोरणाचा इतिहास आहे. म्हणजे मुळात पहिल्यांदा हा फरक लक्षात घ्यायला हवा की हा परराष्ट्र संबंधांचा अभ्यास नाही, किंवा परराष्ट्र धोरण म्हणजे काय त्याच्या संदर्भात. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचा इतिहास आपल्याला याच्यातून समजून घ्यायचा. त्यामुळे ही याच्यातली जे अभ्यास आहे, हा संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो फक्त माहितीपूर्णरित्या समजून न घेता तर त्यातल्या बदलांच्या अनुषंगानं समजून घ्यायला हवा. म्हणजे भारताच्या फॉरेन पॉलिसीमध्ये बदल कसे झाले हे आपल्याला समजून घ्यायला लागते. त्यामुळं तो हिस्ट्रीचा भाग आहे, इतिहासाचा भाग आहे, परराष्ट्र धोरणाचा इतिहास त्याच्यामध्ये. तर त्या अर्थानं त्याच्याकडे आपण बघायला हवं. आता याच्यामध्ये ओव्हरव्ह्यू जो आहे स्वरूप दिलेला आहे, त्याच्यामध्ये सांगितलं की इंडिया इज स्पीडीली हेडिंग टुवर्ड्स बिकमिंग अ सुपर पॉवर अँड थर्ड इन द वर्ल्ड इकॉनॉमी. भारत हा खूप वेगाने महाशक्ती बनण्याकडे आणि जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनण्याकडे त्याची वाटचाल वेगाने सुरू आहे. इट इज वेल कनेक्टेड टू द वर्ल्ड फ्रॉम इट्स एन्शियंट पिरियड. भारत हा अगदी प्राचीन काळापासून जगाशी संबंधित. आपण सगळेजण इतिहासाचे विद्यार्थी आहोत. आपण प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासताना रेशीम मार्गातून भारताचा रोम पर्यंत जसा व्यापार व्हायचा त्याबद्दल आपण ऐकलेलं आहे. तर ते प्राचीन काळामध्ये, मध्ययुगीन काळामध्ये असं भारताचे जगातील इतर देशांशी संबंध नेहमीच राहिलेले आहेत. हा कोर्स जो आहे, दिस कोर्स हेल्प स्टुडंट टू लर्न इंडियाज फॉरेन पॉलिसी ड्युरिंग द पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड अँड चेंजेस इट गॉन थ्रू. म्हणजे हा जो अभ्यासक्रम आहे तो भारताचा परराष्ट्र धोरण जो आहे ते कधीच तर स्वातंत्र्योत्तर काळात परराष्ट्र धोरण, तर त्याचा आपल्याला याच्यातून अभ्यास करायचा आहे, ते समजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये कुठले बदल झाले या धोरणामध्ये तर ते आपल्याला समजून घ्यायचं. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरण कसं होतं आणि त्याच्यामध्ये कुठले बदल झाले हे आपल्याला याच्यातून जाणून घ्यायचं आहे. आता याच्या पेपरमधून तुम्ही काय शिकणार, कोर्स आउटकम्स मध्ये त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. तर पहिला मुद्दा आहे की स्टुडंट्स लर्न द फॉरेन पॉलिसी ऑफ इंडिया ॲज अ न्यूली इंडिपेंडेंट नेशन. म्हणजे विद्यार्थी हे भारताचं परराष्ट्र धोरण, म्हणजे समजा एक नवीन स्वतंत्र झालेलं राष्ट्र भारत होतं 1947 ला, आणि त्यानंतर अशा नव्याने स्वतंत्र झालेल्या नवस्वतंत्र राष्ट्राने आपली फॉरेन पॉलिसी कशी ठरवली, काय ठरवली, कशी ठरवली, त्याच्या मागचा विचार काय होता, हे तुम्ही या पेपर मधून शिकाल. दुसरा मुद्दा आहे स्टुडंट्स अंडरस्टँड फॉरेन पॉलिसी ऑफ इंदिरा गांधी along with various path breaking events that took place during that period. म्हणजे इंदिरा गांधींच्या काळामध्ये भारताचे परराष्ट्र धोरण काय होते, आणि त्याच्यामध्ये कुठले वेगवेगळे पाथ ब्रेकिंग, म्हणजे त्याला आपण म्हणू की एकदम वेगळ्या वळणावर नेणारे
वेगळा रस्ता निवडणारे असे जे काही घटना त्या काळात घडल्या, तर त्याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. Students understand India's foreign policy during the period of Rajiv Gandhi to Manmohan Singh as Prime Ministers. म्हणजे विद्यार्थी हे राजीव गांधी यांच्या काळापासून मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये भारताचं परराष्ट्र धोरण कसं होतं त्याच्याबद्दलची माहिती त्यांना मिळेल. Students learn foreign policy of India during the leadership of नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये भारताचं परराष्ट्र धोरण कशा पद्धतीचं होतं याची देखील माहिती या पेपरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळेल. After studying this, students could assess the historical development of India's foreign policy under various leadership sequentially. ह्या सगळा पेपर तुम्ही अभ्यासल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना एक भारताचा जो परराष्ट्र धोरण आहे त्याची ऐतिहासिक विकास जो आहे तो मांडता येईल. तो कसा तर वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली भारताचं परराष्ट्र धोरण कसं होतं हे विद्यार्थ्यांना समजून घेता येईल, त्यांना सांगता येईल. तर असं हा पेपर आहे, त्याची उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर आपण या पेपर मधले जे घटक आहेत त्या घटकांच्या कडे लक्ष देऊया. आता पहिला मॉड्यूल आहे तो आहे अर्ली फेज म्हणजे सुरुवातीचा टप्पा 1950 ते 1966. आता हा जो काळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला साधारण 3 राष्ट्रांच्या संदर्भातली माहिती जी आहे ती आपल्याला याच्यातनं घ्यायची आहे. म्हणजे त्या 3 राष्ट्रांच्या संदर्भात भारताचं परराष्ट्र धोरण नेमकं कसं होतं याची आपण त्यातून माहिती घेऊ. तर ते आहे पहिलं आहे USSR, म्हणजे युनायटेड किंवा युनियन ऑफ सोव्हिएत सोव्हिएत रशिया म्हणून. तर ते त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्यानंतर USA म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका याच्या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा आहे चायना म्हणजे चीनच्या संदर्भातली माहिती आपल्याला घ्यायची आहे. तर असे हे 3 राष्ट्र जी आहेत त्या 3 राष्ट्रांच्या संदर्भातली माहिती या पहिल्या घटकाच्या संदर्भात आपल्याला घ्यायला लागेल. आता हे झालं 3 राष्ट्रांच्या संदर्भात, पण मुळात या अर्ली फेज म्हणजे आरंभीचा काळ जो आहे त्याचं वैशिष्ट्य काय होतं ते आपण समजून घ्यायला पाहिजे. ज्यावेळी तुम्ही पुस्तक वाचाल त्यावेळी तुम्ही कसं आयडेंटिफाय करायला पाहिजे की काय याचं वैशिष्ट्य होतं. तर पहिला टप्पा जो आहे फर्स्ट फेज हा जसं मी मगाशी म्हणालो कोर्सच्या उद्दिष्टांच्या संदर्भात सांगताना की पहिला नवीन स्वातंत्र्य झालेलं 1947ला नव्याने स्वातंत्र्य झालेलं स्वतंत्र असलेले हे राष्ट्र त्यांनी स्वतःची फॉरेन पॉलिसी कशी निश्चित केली त्याच्या मागे काय विचार होता हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बघा आपण मगाशी आपण कोर्स इंट्रोडक्शन सांगताना त्याच्यामध्ये जे लिहिलं होतं हो की नाही त्यात त्या म्हणतात की भारताचे इतर देशांशी संबंध आंतरराष्ट्रीय संबंध हे अनेक वर्षापासून आहे बरोबर, प्राचीन काळापासून आहे बरोबर. तर आपल्याला पेपर मात्र आहे तो पोस्ट इंडिपेंडन्स आपलं भारत स्वातंत्र्य होण्याच्या पूर्वी भारताचं असं काही फॉरेन पॉलिसी होती का, काय वाटतं तुम्हाला? भारत स्वातंत्र्य होण्याच्या पूर्वी भारताची फॉरेन पॉलिसी काय असावी, काय सांगू शकता त्याच्याबद्दल?
बोला. बरं, या प्रश्नावर तुमचं मत व्यक्त करा. उत्तर देऊ नका. मी प्रश्न असं उत्तराच्या बद्दल नाही विचारत. तुमचं मत सांगा मला त्या संदर्भात. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला काय वाटतं हे बरोबरच असायला पाहिजे असं नाही. चुकू पण शकतं किंवा थोडं बरोबर, थोडं चूक, जास्त बरोबर, थोडं चूक असं पण असू शकतं. काय वाटतंय तुम्हाला? भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी भारताचं परराष्ट्र धोरण काय असावं असं तुम्हाला वाटतं? सांगा. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी भारताचं परराष्ट्र धोरण काय असावे? तर तुम्ही बोलल्याशिवाय मी काय पुढं जाणार नाहीये. काय मी म्हणजे आता आपण सेकंड इयरला आलोय त्यामुळं काय फक्त श्रवण भक्ती नाही चालणार. आपल्याला पार्टिसिपेट करायला लागेल याच्यामध्ये. हा, तुम्हाला जे वाटतंय की नाही वेदश्री, तुम्ही सांगा. माईक चालू करून सांगितलं तर बरं होईल. सगळ्यांना कळेल तुमचं मत. आवाज बसला आहे. अच्छा, ठीक आहे. आवाज बसलाय तर मी सांगतो. त्यांचं म्हणणं आहे की भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी इकडे ब्रिटिश सत्ता होती. त्यामुळं ब्रिटिश जे ठरवतील त्या हिशोबानं भारताची फॉरेन पॉलिसी असायची असं त्यांचं मत आहे. बाकी कोण कोण सहमत आहे आणि याच्याबद्दल किंवा याच्यापेक्षा वेगळं मत कुणाचं आहे? वर्षा शिंदे, बोला. तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे? वर्षा शिंदे, बोला. अजून कुणाला काही मत व्यक्त करायचं आहे? त्यांच्या मताशी कुणाचं मतभेद असतील किंवा हे असेल तर बोला. कुणाचं दुसरं मत असेल तर सांगा. दुसरा अजून काय विचार असेल तर सांगा. कुणालाच काही सांगायचं नाही. वर्षा दिंडे, तुम्ही हे माईक बंद केलं, कॅमेरा बंद केलं तर चालेल. ठीक आहे. बर, ठीक आहे. चला, ठीक आहे. याच्या पुढचा विचार आपण करू मग. बरं. हा, बोलणार आहे. सांगा मत तुमचं. एनिवे, ठीक आहे. तर हा जो त्यांनी जो मांडलेला मुद्दा आहे की भारताची फॉरेन पॉलिसी ही ब्रिटिश ठरवत होती. ठीक आहे. कारण भारत स्वातंत्र्याचा भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती. आता मग ब्रिटिशांचं जे धोरण होतं, जे कॉलोनियल फॉरेन पॉलिसी होती, म्हणजे वसाहती काळातील जे काही परराष्ट्र धोरण होतं ते आपण कंटिन्यू ठेवलं का? ठेवायला हवं होतं का? म्हणजे ठेवलं होतं का हा एक प्रश्न झाला. नसेल ठेवलं तर ठेवायला हवं होतं का? काय जर ठेवलं नसेल तर का ठेवायला नको होतं? याच्याबद्दल काय मत व्यक्त कराल तुम्ही लोक?
तुम्हाला काय वाटतं त्या संदर्भात? बोला. पुस्तक कुणी उघडलं होतं? पाहिलंय कुणी पुस्तक उघडून? मला प्रश्न, तुम्ही बोला, तुमचं काय कुणाचं चुकलं तर काय, असं काय चुकतंय असं पण नसते, प्रत्येकाची मतं असतात, मत सांगणं काय हे नाही, आपल्याला अजिबातच काय माहित नाही असं थोडीच असतं, माहित असतं आपल्याला. माझा प्रश्न काय की भारताचं, ब्रिटिशांचं जे परराष्ट्र धोरण होतं ते आपण स्वतंत्र झाल्यावर चालू ठेवलं का, हा पहिला प्रश्न. तर ठेवलं नसेल, हा, तर का ठेवलं नाही, हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, ठेवायला हवं होतं का, असेल तर ठेवायला हवं होतं तर का ठेवायला हवं होतं. बरं. तुमचं म्हणणं आहे की आपण कंटिन्यू केली नाही फॉरेन पॉलिसी, म्हणजे फॉरेन पॉलिसी ती आपण पुढं चालवली नाही. बरं, का चालवली नाही हा पण महत्वाचा मुद्दा आहे ना, मग का नाही चालवली? हॅलो. हा, बोला. सर, ती जर पॉलिसी आपण चालू ठेवली असेल तर ठेवली असती तर पुन्हा आपण त्यांच्या अंडरच राहिल्यासारखं झालं असतं ना. आपण तर स्वतंत्र झाल्यानंतर आपलं आपलं स्वतःच असं वैयक्तिक अस्तित्व असतं ना. बरोबर, बरोबर, अगदी बरोबर. त्यामुळे त्यामुळे त्यांनी चालू नाही ठेवली हा, त्यांच्यासोबत. बर. म्हणजे नेमकं काय केलं? म्हणजे स्वतःच अस्तित्व म्हणजे स्वतः संस्था स्थापन करणे किंवा ना, पंतप्रधान वगैरे त्यांची असं निवडून नाही, स्वतःच चालू करणे पुढचं. नाही, नाही, नाही. ते ते झाले की धोरण, पंतप्रधान नेमले वगैरेच आहे. आता जे धोरण हा. म्हणतो की नाही आपण, म्हणजे धोरण हा शब्द, पॉलिसी हा शब्द वापरतो, हा, हम्म. तर त्यावेळी ती जी पॉलिसी ब्रिटिश राबवत होते भारताच्या संदर्भातली फॉरेन पॉलिसी, ठीक आहे. हा. आता तुम्ही सगळेजण काय करता, राईज अँड राईज अँड कन्सॉल्टेशन ऑफ ब्रिटिश पॉवर इन इंडिया नावाचा पेपर वाचताय की नाही, हे शिकताय की नाही पेपर तुम्ही? हा. मागच्या वर्षी शिकलाय, मागच्या वर्षी, बरोबर की नाही, हो. फर्स्ट सेमिस्टरला, बरोबर. त्याच्यामध्ये हा. भारतात ब्रिटिशांची फॉरेन पॉलिसी काय होती ते लक्षात येतं फोडा आणि त्याच्यात. राज्य करा. नाही, नाही, नाही. ती 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 इंटरनल पॉलिसी झाली. फॉरेन पॉलिसी वेगळी, इंटरनल पॉलिसी वेगळी. काय ब्रिटिशांची फॉरेन पॉलिसी काय आहे? ब्रिटिशांनी, तुम्हाला मी सांगतो की ब्रिटिशांनी 1800 पासून, म्हणजे 19व्या शतकामध्ये, हा, ब्रिटिशांनी अफगाणिस्तान बरोबर 3 युद्ध केली, ठीक आहे. नेपाळ बरोबर युद्ध केलं, हा. त्या आता जो म्यानमार जो आहे त्याच्या आधी तिथं ब्रह्मदेश म्हणायचे त्याला, त्या ब्रह्मदेश बरोबर युद्ध केलं. त्याच्याबरोबर 1860-70च्या दशकामध्ये चीन बरोबर युद्ध केली ब्रिटिशांनी, अफूची युद्ध त्याला म्हणतात, हा. काय, आता ही युद्ध झाली की नाही, म्हणजे भारतातल्या ब्रिटिश जी सत्ता होती त्याच्या हितसंबंधांना, त्याच्या इंटरेस्टला, हा, हितसंबंध मुद्दा लक्षात येते, तर हितसंबंधांना अनुसरून त्यांनी ही पॉलिसी डिझाईन केली. म्हणजे भारतातल्या लोकांना, आता आपल्या भारतामध्ये ब्रिटिशांच्या पूर्वी, डिस्कनेक्ट होईल आणि परत कनेक्ट होईल मी. हा, भारतामध्ये ब्रिटिशांच्या पूर्वी अ, मुघल,
इथं काय करतोय? माझा ना, माझा आवाज यायला लागलाय ना? तर लॅपटॉप आहे रे, त्यामुळे जातोय ते. हा, मी कुठपर्यंत बोलत होतो ते ऐकू आलं, डिस्कनेक्ट झालं होतं. थांबा, कुठपर्यंत ऐकलं? काय म्हणालो तुम्ही? भारताची फॉरेन पॉलिसी सर. नाही, तो पेपरचाच विषय आहे आपला. म्हणजे त्याच्या संदर्भातच तुम्ही सांगत होता. नाही नाही, मी कुठेतरी स्पेसिफिक मुद्द्याला होतो. तुम्ही म्हणजे 3 मी मुद्दे सांगितलेले. नाही नाही, माझं म्हणणं आहे की मी माझा आवाज यायचा बंद झाला असेल ना नंतर डिस्कनेक्ट हो झाल्यावर, हो. त्यावेळी मी काय सांगत होतो ते मला सांगा. म्हणजे तुम्हाला तो कट झाला तुम्ही आवाज, मी ते बोलत असेल, तुम्हाला हा लक्ष आलं नसणार आहे. तुम्ही प्रश्न विचारले होते. हं. त्यानंतर मी म्यानमार तर बद्दल बोललो ना. म्यानमार बद्दल बोललात तुम्ही, ब्रह्मदेश. ठीक आहे. तर ब्रिटिशांनी अशा पद्धतीनं आपल्या शेजारी जी राष्ट्र होती की नाही, त्यांच्याशी युद्ध केली. आता ही जी युद्ध आहे ती भारताच्या हिताला धरून आहेत का? भारतात पूर्वी मुघल सत्ता होती. मुघलांनी बांगलादेशशी युद्ध ब्रह्मदेशाशी युद्ध केले असं आपण बघितलंय का? त्यांची पॉलिसी चालू होती एक्सपान्शनची. हा, पण ते जे एक्सपान्शन आहे ते भारतातलं जे मुघल साम्राज्य आहे ते विस्तारित करण्यासाठीच होतं. ब्रिटिशांचं हे एक्सपान्शन कशासाठी आहे? ब्रिटिश का अशा पद्धतीनं साम्राज्य विस्तार करतायत? त्याची कारणं वेगळी होती. त्याची कारणं होती ती ब्रिटिश साम्राज्याचं जे हितसंबंध आहे त्याच्याशी. म्हणजे ब्रिटिशांनी अफगाणिस्तान बरोबर युद्ध केलं. त्याचं कारण हे होतं की रशिया आणि ब्रिटिश यांच्यामध्ये हा जो सगळा मध्य आशिया म्हणतात ना, तिथं एक सत्ता संघर्ष चालू होता. म्हणजे कुठले कुठले देश, अफगाणिस्तान, इराण, तुर्कस्तान वगैरे हा जो देश आहे की नाही, तर यांच्या या प्रदेशाच्या संदर्भात रशिया आणि इंग्लंड आणि फ्रान्स या देशांचा संघर्ष चालू होता. डावपेच, कूटनीती अशा बऱ्याच गोष्टी त्यात चालू होतात. त्याला आपण म्हणतो ग्रेट गेम असं त्याला म्हटलं जातं. तिथे ग्रेट गेम असं त्या संकल्पना आहे त्यावेळेच्या याला. तर तो त्या काळामध्ये चालू होता. आणि त्याच्यातला एक भाग म्हणून अफगाणिस्तानवर वर्चस्व निर्माण केलं तर रशियाकडून ब्रिटिशांची जी वसाहत आहे भारत, त्याच्यावर रशियाकडून आक्रमण टाळण्यासाठी एक बफर झोन असते की नाही, बफर झोन असते. म्हणजे आपल्या गाडी असते की नाही, गाडीला पुढे बॉनेट असतो. कशासाठी? डेकोरेशन साठी असतो तो. कशासाठी असतो बॉनेट? बॉनेटच म्हणतात ना त्याला. कशासाठी असतं? कशासाठी असतं सांगा बरं. तर मुळात तो जो असतो की नाही, म्हणजे जर समजा ऍक्सिडेंट झाला की पहिला धक्का असेल तर ते सेफ्टी पर्पज. आता यांनी उत्तर दिलंय सेफ्टी पर्पज. ऍक्सिडेंट डायरेक्ट इंजिनला डॅमेज होऊ नये म्हणून. ते पुढचा जो भाग असतो त्याला धक्का जो बसतो तो पहिला त्या बॉनेटला बसतो आणि त्यामुळं गाडीला थोडं संरक्षण प्राप्त होतं. त्याला बफर टाईप ते वापरलं जातं अशा पद्धतीने. तर त्याचा बफर झोन तयार करण्यासाठी अफगाणिस्तानचा वापर इंग्रजांना करायचा होता.
म्हणजे रशियाला पहिल्यांदा ब्रिटिशांवर हल्ला करायच्या आधी अफगाणिस्तानवर हल्ला करावा लागेल आणि अफगाणिस्तान वरून मग भारतावर हल्ला करतील हे रशियन्स लोकांना. त्यामुळं इंटरनेट चालू बंद होते राव. लाईट गेली. तुमचा आवाज येत नाही. हा मी परत डिस्कनेक्ट झालो परत जॉईन झालोय. तर ते जे बफर झोन आहे म्हणजे समजा अफगाणिस्तान आपल्या हाताखाली राहिला तर रशिया पहिला अफगाणिस्तानवर हल्ला करेल आणि मग भारतावर हल्ला करेल. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये त्याला रोखता येईल. जर समजा अफगाणिस्तान उद्या रशियाच्या प्रभावात गेला तर रशिया थेट अफगाणिस्तानमधनं भारतात सैन्य धाडू शकते. हा त्यावेळी काही सॅटेलाइट वगैरे नव्हते त्यामुळे ते आता रशियन सैन्य तिकडे गोळा झाले वगैरे हे काहीच कळायला मार्ग नव्हता. तर ही जी सगळी भीती होती रशियाच्या हल्ल्याची त्यामुळे त्या ग्रेट गेमच्या काळामध्ये त्यामुळं मग हे म्हणजे ब्रिटिशांनी अफगाणिस्तानला लक्ष केलं. तोच प्रकार त्यांनी नेपाळच्या संदर्भात केला. तोच प्रकार त्यांनी म्यानमारच्या संदर्भात केला कारण इकडे चीनचा वगैरे धोका त्यांना वाटायचा. हा आणि किंवा त्यांना जे काही इंडोनेशियामध्ये फ्रेंचांची सत्ता होती की नाही त्याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी म्हणून ते या पद्धतीचा वापर करते. म्हणजे आपले जे स्पर्धक आहेत त्यांचा प्रभाव मर्यादित ठेवण्यासाठी अशा पद्धतीचा साम्राज्य विस्तार त्यांनी केलेला होता. आता या पद्धतीचं धोरण आता हे साम्राज्य विस्तार परत कशासाठी तर कच्चा माल मिळवण्यासाठी बाजारपेठा मिळवण्यासाठी तो त्यांनी केला होता. आता भारत स्वतंत्र होताना भारतानं तुम्ही आता आपण सगळेजण काय करतो माहितीये का एक परत त्याच्यात एक मुद्दा असतो. आपण भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास भारताचं स्वातंत्र्य मिळवलं ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवलं वगैरे असं आपण खूप बोलतो. हा पण नेमका भारताचा लढा हा ब्रिटिशांच्या विरोधात होता का? कुणा विरोधात होता भारताचा लढा? कशा विरोधात होता? भारतातल्या लोकांनी जो काही स्वातंत्र्य लढा उभा केला तो कुणा विरोधात होता? कशाच्या विरोधात होता? सांगा बरं. आपल्याला मागच्या वेळेस झालंय भारताची राष्ट्रीय चळवळ भारताचा राष्ट्रीय हे राष्ट्रवादाचा उदय असं पण आपल्याला पेपर झाले. कशा संदर्भात लढा होता हा? सांगा बरं. बर अजून काय ते कसं होतं कोणच बोललं नाही तर एखाद्यानं बोललं तर त्याचं चुकलं असं होतं. कोणच बोललं नाही मग कुणालाच येत नाही असा अर्थ होतो. आपण बोलायला पाहिजे. हा आता तुमचं आता तुम्हाला पुढे आपल्याला डेव्हलप करण्यासाठी बोलणं आवश्यक आहे. बोला. कशाच्या विरोधात होता लढा? तर हा लढा जो आहे तो आता यांनी सांगितलंय की ब्रिटिशांचे जे जुलमी किंवा सप्रेस करणारे म्हणजे दमन करणारी जी काही धोरणं होती भारतासारख्या ज्या वसाहतिक राष्ट्रांच्या संदर्भात त्यांनी वापरली होती किंवा त्या संदर्भात त्यांची विचारसरणी होती त्याच्या विरोधात लढा होता. आणि परत
अं, त्यांचं भारताच्या लोकांवर त्यांची जीवन पद्धती किंवा संस्कृती थोपवायच्या विरोधात होता असं ते म्हणतात. आता याला दुसरा जो हे एकूण सगळ्या गोष्टींना एकत्र तुम्ही बघितलं की नाही, तर त्याला आपण असं म्हणतो की भारताचा लढा हा ब्रिटिश लोकांच्या विरोधात नव्हता. भारताचा लढा हा भारतातल्या ब्रिटिश सत्तेच्या विरोधात. पण फक्त ब्रिटिश सत्तेच्या विरोधात होता असं म्हणून चालत नाही, कारण भारताचा लढा त्याच्या आधी भारतात मुघलांची पण सत्ता होती, त्याच्या आधी सुलतानशाही पण होती. हा, इतर पण काही राज्यकर्ते आलते, भारतात खून आलते. हा, त्याच्यानंतर कनिष्क होता, असे वेगवेगळे लोक भारतात येऊन इथं स्थायिक पण झालेली होती राष्ट्र. बरोबर, म्हणजे लोक जे आहेत वेगवेगळ्या मूळचे दुसऱ्या भागातले असलेले, परदेशातले असलेले लोक भारतातून स्थायिक पण झालेले होते. त्यांनी इथलं सगळं संस्कृती वगैरे ऍक्सेप्ट केलेली होती, मिसळून गेलेले होते. पण ब्रिटिशांच्या बाबतीत तसं म्हणजे म्हणता येत नाही. त्यांच्या बाबतीत काय मुद्दा होतो, ब्रिटिश सत्ता जी आहे ती नेहमी भारताची सत्ता अशी न वागता, हं, भारत हे त्यांचं वसाहत आहे काय, आणि आमच्या साम्राज्याची धोरणं ते राबवणं, म्हणजे ब्रिटिश साम्राज्यवाद ज्याला आपण म्हणतो. साम्राज्यवाद काय असतं की जो कुठला मूळ देश असतो की नाही, ज्याच्या लोकांचे इतर लोकांच्यावर कब्जा असतो, त्यांच्या सत्ता त्यांनी हस्तगत केलेली असते, ते मूळ देशाचं ते हितसंबंध पाहत असतात. ते ज्यांच्यावर ते सत्ता निर्माण करतात त्यांचे हितसंबंध ते बघत नाही. हा मुळात साम्राज्यवादातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो, आणि त्याला हे लोक म्हणजे विरोध त्यांनी केलेला होता. तुम्हाला म्हणजे परत आता हा मुद्दा का सांगायची गरज आहे, तुम्हाला अजून एक किस्सा मी सांगतो, मी तुमच्या लक्षात येईल. ब्रिटिश म्हणायचे की इंडियन्स आर आवर सब्जेक्ट, भारतीय लोक हे आमची प्रजा आहे काय. आणि ज्यावेळी भारतीयांना, मग आता समजा एखाद्या साम्राज्याची तुम्ही प्रजा असाल, म्हणजे आता जसं समजा आपण एका भारताचे नागरिक आहोत, जनता आहोत. हा, आता आपण समजा आपल्याला कुठं मध्य प्रदेशला जायचंय किंवा कर्नाटकला जायचंय, तर तिथे गेले की आपल्याला पासपोर्ट बाळगावा लागतो का, किंवा ओळखपत्र आपल्याला दाखवावं लागतं का प्रत्येक जागी? नाही लागत. हा, पण ब्रिटिश म्हणून म्हणायचे की तुम्ही सगळे ब्रिटिश साम्राज्याचा भाग आहात. हा, मग ब्रिटिश लोक जे आहेत ना, त्यांचं साम्राज्य कुठं पासून कुठपर्यंत आहे तुम्ही ऐकलंय ना, जिथं सूर्य कधी मावळत नाही असं त्यांचं साम्राज्य होतं. मग समजा ब्रिटिश व्यक्ती तो भारतात गेला तर त्याला ओळखपत्र लागतं का? नव्हतं लागत. तो आफ्रिकेत गेला तर त्याला ओळखपत्र लागत नव्हतं. तो परत कुठल्या तरी उत्तर आफ्रिकेतल्या एखाद्या वसाहतीत गेला तिथे त्याला ओळखपत्र लागत नव्हतं. पण एखादा भारतीय, म्हणजे उदाहरणार्थ महात्मा गांधी हे आफ्रिकेला गेले होते, तर तिथे काय होतं की तिथे भारतीयांना ओळखपत्र स्वतःजवळ ठेवावं लागायचे आणि ते दाखवायला लागायचं. प्रत्येक कुणी विचारले की ते ओळखपत्र दाखवावं लागायचं. याच्या विरोधात गांधींचं म्हणणं होतं की आम्ही सगळे तुम्ही म्हणताय की नाही, ज्या पहिल्या टप्प्यामध्ये आहे ते आफ्रिकेमध्ये गेले, तुम्ही म्हणताय आम्ही ब्रिटिश साम्राज्याची प्रजा आहोत, तर आम्हाला इथे वेगळी ओळखपत्र का दाखवावी लागतात? म्हणजे याचा अर्थ असा झाला की भारतीयांना ते दुय्यम समजत होते. म्हणजे ते त्यांना साम्राज्यात ब्रिटिश नागरिकांची जी अधिकार आहेत ते त्या पद्धतीचे अधिकार हे भारतीयांना नव्हते, त्यांच्याशी भेदभाव होत होता. तर हा मुद्दा जो आहे हा साम्राज्यवादी दृष्टिकोनातून आलेला मुद्दा आहे, आणि गांधीजींनी त्याला सुरुवातीतनं विरोध करायला लागला. या साम्राज्यवादाचा तो विरोध म्हणून पुढे आला लागला. मग स्वतःची सत्ता, या सगळ्या गोष्टी पण त्याच्यासोबत राहतात. तर मूळ लढा जो आहे तो ब्रिटिश साम्राज्यवादाच्या विरोधात आहे. जसा तो आर्थिक शोषणाच्या विरोधात होता वगैरे अशा पद्धतीने. तर हे साम्राज्यवादी धोरण जे आहे ब्रिटिशांचं, ते भारताच्या शेजारी राष्ट्रांशी किंवा भारतातील इतर राष्ट्रांशी असलेले संबंध जे आहे ते ठरवताना पण त्याच्या केंद्रस्थानी असायचं. त्यामुळे भारताची फॉरेन पॉलिसी मुळात ब्रिटिश साम्राज्याच्या हितसंबंधांना अनुसरून होती. मग आता ब्रिटिश साम्राज्याचे हितसंबंध हे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताचे हितसंबंध कसे राहणार, हा सगळ्यात मोठा मुद्दा निर्माण होतो. हा, आणि दुसरी गोष्ट अशी की ब्रिटिशांनी त्यांचं साम्राज्यवादी
धोरणं राबवताना ज्या काही गोष्टी करून ठेवलेल्या होत्या, हा, त्याचं एक परिणाम जो आहे तो भारतावर होणार होता. हा, म्हणजे आता चीन बरोबर जो काही सीमावाद चालू आहे की नाही भारताचा, त्याचं कारण तो जो ब्रिटिशांनी जी एकतर्फी होती, ब्रिटिशांनी चीनला पराभूत केलं होतं आणि त्याच्यानंतर ब्रिटिशांनी ती सीमा ठरवून टाकली काय, आणि त्याच्यामुळे तो वाद निर्माण झाला. कारण आता ती सीमा म्हणून आपल्याकडे आल्यानंतर मग भारत आणि चीनमध्ये तो संघर्ष त्यावरून परत पेटलेला आहे. तिथे चीन सहमत नाही, भारताचं काही मत आहे, चीनचं काही मत आहे, असं तो संघर्ष सगळा त्या सीमेवरून निर्माण झालेला आहे. हा, तसंच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान त्याच्यामध्ये ड्युरंड लाईन म्हणून एक सीमा आहे. हा, म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यासोबत पाकिस्तान पण झाला, आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे शेजारी राष्ट्र बनले. त्या ड्युरंड लाईन जी आहे त्याच्यावरून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पण संघर्ष आहे. तो आपण बघतोय आता त्यांच्या जे काही सीमेवर संघर्ष चाललाय. हं. तर हे जे वसाहती सत्ता असताना, साम्राज्यवादी सत्ता असताना त्यांची जी धोरणं आहेत ती नव्याने स्वातंत्र्य झालेल्या राष्ट्रांना ती चालवता येतील किंवा त्यांच्या हितसंबंधांच्या विरोधात असतात. मग आपली धोरणं काय असावीत, आपले हितसंबंध कोणते, हे निर्णय करायचं काम भारताच्या परराष्ट्र धोरण ठरवताना हा मुद्दा आला. आणि त्यावेळी त्याच्या आधी काय होतं की फॉरेन पॉलिसी पूर्णपणे ब्रिटिश सत्तेच्या ताब्यात असल्यामुळं, ब्रिटिश साम्राज्यवादी सत्ता जी आहे ती ते ठरवत असल्यामुळं त्याच्यामध्ये भारतीयांना काही स्थान नव्हतं. म्हणजे आता जसे असतात ना फॉरेन पॉलिसी एक्सपर्ट, हा, IFS सर्व्हिस आहे आपली, इंडियन फॉरेन सर्व्हिसेस म्हणतो की त्याला आपण. हा, तर ते तसल्या सर्व्हिसेस मध्ये भारतीयांचं प्रमाण अत्यंत नगण्य होतं. आणि ते म्हणजे अँबॅसेडर ते अशा गोष्टी ते करत असतील पण माहिती नाही, पण धोरणं ठरवण्यामध्ये त्यांचं काही स्थान नसायचं. म्हणजे भारताचा परराष्ट्र मंत्री पण अगदीच नसायचा. हा, एकच होतं ना. नाही 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 आली काय बर. चालतंय. बरं बरं. एक विद्यार्थी त्याचं बरं की मिरजेचं, अजून 2 माझ्याकडे आहेत, 2 जणांची आली. हा, तर हे जे फॉरेन पॉलिसी म्हणजे मी जे सांगत होतो की भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर त्याची फॉरेन पॉलिसी काय असावी, त्याची मूल्य काय असावी, ती नीती काय असावी, त्याच्यावर चर्चा झाली. आणि मग त्यावेळी फॉरेन पॉलिसीमध्ये भारतीय लोक नसणं, जरी असले काही नगण्य प्रमाणात असले तरी त्यांचं धोरणात्मक दृष्ट्या त्यांना त्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान नव्हतं धोरण ठरवताना. तर त्यामुळे काय होतं की या विषयातला जाणकार म्हणा, या विषयातला कोणी एक्सपर्ट म्हणा, असं कोणी नव्हतं. याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू जे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत, ते पहिले पंतप्रधान झाल्यानंतर जवाहरलाल नेहरूचा पहिल्यापासून परराष्ट्र राष्ट्रांशी खूप चांगला संबंध. त्यांनी 1936 वगैरेच्या काळामध्ये परराष्ट्र दौरे पण केलेले होते. हा, तर नेहरूंचा या बाबतीत चांगला अभ्यास होता. तर नेहरूंनी पंतप्रधानपद आणि परराष्ट्र मंत्रीपद ही दोन्ही मंत्रीपद आपल्याकडे, म्हणजे परराष्ट्र मंत्रीपद त्यांच्याकडेच होते. आणि त्यामुळं भारताच्या परराष्ट्र धोरणावर जवाहरलाल नेहरू यांचा प्रभाव दिसतो. आता मग नेहरूंना ज्यावेळी हे परराष्ट्र धोरण ठरवायचं होतं, तर ते ठरवताना भारताचं म्हणजे एक समजा एक एक राष्ट्र आहे जे साम्राज्यवादी सत्तेशी, हा, म्हणजे सत्तेशी संघर्ष करतो, याचा अर्थ तो त्या विचारसरणीशी देखील संघर्ष करतो, त्याच्या विरोधात आहे. हा, आणि असा जो राष्ट्र आहे तो साम्राज्यवादी धोरण स्वीकारेल का? म्हणजे मी साम्राज्यवादी, तुम्ही साम्राज्यवादी आहात म्हणून मी तुमचा विरोध करतो असं म्हणून मी स्वातंत्र्य मिळवलं आणि मी नंतर मला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मी सगळं परत साम्राज्यवाद करायला लागलो, असं असं म्हणजे मला घर नाही म्हणून मी घर मिळवलं काय, आणि नंतर दुसऱ्यांची घर मिळाल्यानंतर दुसऱ्यांची घरं पण मी कब्जा करायला लागलो, अशा पद्धतीचं ते धोरण राबवता येत नाही. कारण ते वैचारिक दृष्ट्या ताळमेळ बसत नाही.
भारताचं ज्यावेळी धोरण ठरवायची वेळ आली त्यावेळी त्याची मूल्य का असावी, ती साम्राज्यवादी मूल्य नव्हती. मग ती एकतर डेमोक्रॅटिक असायला पाहिजे, लोकशाहीवादी असायला पाहिजे. त्याच्यानंतर साम्राज्यवादाचे मूलभूत हे काय की शेजाऱ्यांच्यावर कब्जा करणं हा त्याच्यात एक महत्वाचा मुद्दा असतो. तर त्याच्यासाठी या संघर्षाच्या ऐवजी मित्रत्वाचे नाते, सहजीवन, सहसंबंध अशी मूल्य जी आहेत ती नेहमी आपल्या फॉरेन पॉलिसीच्या मध्ये आणली. आता हे करत असताना अ, त्यांनी जे धोरण ठरवलं, हा त्याला त्या काळातली तत्कालीन आंतरराष्ट्रीय परिस्थिती पण जबाबदार होती. हा त्यावेळी जग जे आहे ते दोन विचारसरणींच्या मध्ये विभागलं गेलं होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर भांडवलशाही विचारांचा पाश्चात्य राष्ट्रांचा भरणा असलेला असा अमेरिकेच्या नेतृत्वाखालील देशांचा गट होता. त्याला आपण म्हणू भांडवलशाही गट म्हणूया. आणि कम्युनिस्ट विचारांचा, डाव्या विचारांचा सोव्हिएत युनियनच्या नेतृत्वाखालचा एक गट होता. असे दोन गट जे आहेत परस्पर विरोधी विचारसरणी असलेले हे जे गट आहेत ते जगावर आपला प्रभाव गाजवण्यासाठी लढत होते. आता प्रत्येक जगातला जो स्वतंत्र झालेला प्रत्येक देशाला निर्णय करायचा होता की आपण या गटात सामील व्हायचं की त्या गटामध्ये. हा आणि जे सगळे छोटे मोठे देश होते ते कुठल्या तरी एका गटात सामील होत होते. मग या काळामध्ये नेहरूंनी अलिप्ततावादी धोरण स्वीकारला. अलिप्ततावादी धोरण म्हणजे काय, आम्ही ना त्या भांडवलशाही गटात जाणार ना त्या कम्युनिस्ट गटात जाणार. आम्ही आमचं धोरण स्वतंत्रपणे राबवणार. आम्ही मिश्र अर्थव्यवस्था राबवू ज्यामध्ये काही भांडवलशाही एलिमेंट्स असतील, तत्व असतील, काही कम्युनिस्ट किंवा समाजवादी तत्व असतील. असं आम्ही धोरण राबवू, म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था जी आहे तशा पद्धतीची व्यवस्था आम्ही राबवू असं नेहरूंचं म्हणणं होतं. मग त्यासोबतच आम्ही या दोन्ही गटात जाणार नाही, तर आम्ही फक्त एकटे म्हणायला लागले, नेहरू एकटे म्हणायला लागले की बाबा नाही मी या दोन्ही गटात जाणार नाही. तर कुठला तरी एक गट तिथं तो भारतावर काहीतरी प्रभाव गाजवून सत्तांतर घडवून असा कब्जा घ्यायचा प्रयत्न करण्याची शक्यता होती. त्यामुळं अशा अलिप्त असलेल्या राष्ट्रांचा एक गट निर्माण करण्याची पण आवश्यकता होती. त्यामध्ये मग इजिप्त असेल, युगोस्लाविया असेल, तर इथले जे हे जे नवीन झालेले स्वतंत्र राष्ट्र होती तर त्या राष्ट्रातल्या लोकांनी देखील, नेतृत्वाने देखील या पद्धतीने अलिप्त राहण्याच्या संदर्भात विचार करायला सुरुवात केली होती. आणि मग इजिप्तचे नासर असतील, युगोस्लावियाचे मार्शल टिटो असतील, तर यांनी नेहरूंच्या सोबत येऊन असा अलिप्तवादी राष्ट्रांचा गट बनवला. आणि हा गट नंतर कुठल्याही गटात, या दोन्ही गटाशक्ती महाशक्तींच्या गटामध्ये सामील न होता स्वतःची धोरणं या गटांनी विकसित केली. आणि त्याच्यातनं नंतर पुढे जवळपास 30-40 देश जे आहेत हे अलिप्ततावादी चळवळीचा भाग बनलेले होते. आणि मग नंतर दुसरं हे म्हणजे ज्यावेळी सोव्हिएत रशियाचा पाडाव झाला त्याच्यानंतर मात्र हे गट जो आहे तो हळूहळू म्हणजे काय म्हणतात निष्क्रिय होत गेला. तर हा एक नेहरूंच्या याच्यातला महत्वाचा दृष्टिकोन होता. त्यामुळे भारताची जी फॉरेन पॉलिसी निर्माण झाली ती नेहरूंनी मांडलेल्या, आखून दिलेल्या तत्वानुसार त्याची वाटचाल सुरू झाली. हा पहिला टप्पा आहे. मग याच्यामध्ये तुम्ही रशिया बरोबरचे भारताचे संबंध असतील, चीन बरोबरचे भारताचे संबंध असतील, अमेरिकेबरोबरचे भारताचे संबंध असतील. आता यामध्ये अमेरिकेच्या बरोबर संबंध जॉन एफ केनेडी जे आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, त्यांचा आणि नेहरूंचा चांगला संबंध आला. चीननं भारतावर हल्ला केल्यानंतर केनेडींनी भारताला मदत केली. त्याच्यानंतर काही अन्नधान्याच्या बाबतीत मदत केली होती. चीनचा आणि भारताच्या सीमेवर विवाद झाला, जे म्हणालो की जो साम्राज्यवादी याच्यातनं ती जो सीमावाद भारताकडे आला तो स्वतंत्र भारतामध्ये पण राहिला. तर त्याच्यावरनं 1962 भारत चीन युद्ध झालं.
आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. आता नेहरू हे स्वतः समाजवादी विचारांकडे झुकणारे होते. जरी त्यांनी अं, सोव्हिएत युनियनच्या गटात जायचं जरी नाकारलं असलं तरी त्यांचा थोडा कल जो आहे तो समाजवादी विचारांच्याकडे होता. आणि ही जी नवीन स्वतंत्र झालेली राष्ट्र आहे त्यांना स्वतः उभं राहण्यासाठी काही एक मदतीची आवश्यकता होती. मग तशा पद्धतीची मदत अमेरिकेकडून त्यांना मिळाली नाही. मात्र रशियाकडून त्यांना काही गोष्टींची मदत मिळाली. तसंच रशियामध्ये जे काही धोरणं राबवली जात होती म्हणजे पंचवार्षिक योजना असेल, या पद्धतीच्या योजना किंवा मोठ्या प्रमाणात पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं म्हणजे सार्वजनिक सुविधा ज्या असतात रस्ते बांधणं, धरणे उभं करणं, ठीक आहे, कॅनल तयार करणं, या ज्या गोष्टी आहेत या भांडवलशाही असतात. म्हणजे अमेरिका, युरोप वगैरे राष्ट्रामध्ये काय असतं की ते खाजगीकडून करून घेतात आणि मग लोकांना त्याचे पैसे द्यावे लागतात. समाजवादी राष्ट्रामध्ये काय होतं की सरकार हे निर्माण करायचं आणि लोकांना वापरू द्यायचं. तर तशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्या नेहरूंनी आपल्या भारतामध्ये करायला सुरुवात केली. तर हे असं आपल्याला नेहरूंच्या संदर्भातलं भारताचं परराष्ट्र धोरण जे आहे ते आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये समजून घ्यायचं आहे. आता याच्यानंतरचं पुढचं जे काही आहे की म्हणजे तुम्ही बघाल दुसरा घटक जो आहे सेकंड फेज 1937 पासून 1984 पर्यंत. म्हणजे हा जो काळ आहे तो मुख्यतः इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळामध्ये भारताचं परराष्ट्र धोरण काय होतं या संदर्भात आहे. आता आपण बघतोय की 1962 ला भारत आणि चीन युद्ध झालं, 1965 ला भारत आणि पाकिस्तान युद्ध झालं, त्यानंतर ताश्कंद करार झाला आणि त्याच्यानंतर ताश्कंद करार करण्यासाठी लाल बहादूर शास्त्री हे ताश्कंद मध्ये गेले. रशियाच्या मध्यस्थीनं हा करार होता आणि तिथे त्यांचा मृत्यू झाला. आणि त्याच्यानंतर आपण बघतो की नंतरच्या काळामध्ये जवाहरलाल हे लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू झाल्यानंतर इंदिरा गांधी या भारताच्या सत्तेवर आल्या, पंतप्रधान बनल्या आणि मग इंदिरा गांधींची कारकीर्द सुरू झाली. आता इंदिरा गांधींनी जे काही जवाहरलाल नेहरू यांचं धोरण होतं तेच पुढे चालवलं. आपले शेजारची राष्ट्र आहेत त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला आणि जे अमेरिका, रशिया आहेत तर यांच्याशी व्यापार आणि हे वाढवण्याकडे भर दिला. यामध्ये त्यांना अमेरिकेकडनं थंडा प्रतिसाद जो असतो म्हणजे त्यांना काही खूप चांगला प्रतिसाद जो आहे तो अमेरिकेकडून मिळालेला नाही. या उलट रशियानं भारताची खूप चांगल्या पद्धतीनं मदत केलेली आपण बघतो. त्याच्यामध्ये रशियानं भारताचं जे काय म्हणता येईल त्याला अवकाश कार्यक्रम आहे त्याला रशियाने मदत केली, भारताला कर्ज दिलं, अन्नधान्याचा पुरवठा केला, तंत्रज्ञानाचा पुरवठा केला, ठीक आहे. तसंच पाकिस्तान बरोबर 1971 मध्ये ज्यावेळी युद्ध झालं त्यावेळी अमेरिकेनं भारताच्या विरोधात आपलं नौदल पाठवलं होतं. तर रशियाने त्याच्या विरोधात आपलं नौदल पाठवून अमेरिकेवर दबाव आणला. त्यामुळे अमेरिकेला खूप काही या भारताच्या विरोधात 1971च्या युद्धामध्ये काही करता आलं नाही. तर असं अनेक घडामोडी ज्या आहेत त्या इंदिरा गांधींच्या कार्यकाळात घडल्या. त्यातल्या महत्वाच्या गोष्ट आहे की सोव्हिएत युनियनच्या बरोबर भारताची मैत्री खूप वाढली. परस्पर सहकार्याचा करार झाला 1970 मध्ये आणि 71 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं. पाकिस्तानचा मोठा पराभव होऊन बांगलादेश स्वतंत्र झाला. त्याच्यानंतर चीन बरोबर संबंध जे आहेत ते खराब राहिले. त्याच्यामध्ये काही खूप अजिबातच म्हणजे सुधारणा काही झाली नाही. उलट भारत पाकिस्तान युद्ध होताना चीनकडून भारतावर हल्ला होण्याची शक्यता नेहमीच कायम राहिली होती, पण चीनला त्यात काही हस्तक्षेप करता आला. ठीक आहे, तर असं ही सेकंड फेज होती. त्याच्यानंतर तिसरी जी फेज आहे, तिसरं जे टप्पा आहे
त्यामध्ये आपण बघतो की भारताच्या फॉरेन पॉलिसीमध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण बघतो की 1984 ते 2014 या काळातल्या फॉरेन पॉलिसीचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये काय महत्वाचं घटना घडलंय की हा काळ जो आहे त्या काळामध्ये राजीव गांधी, त्याच्यानंतर विश्वनाथ प्रताप सिंग, चंद्रशेखर, नरसिंहा राव, त्यानंतर HD देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग एवढे पंतप्रधान भारतामध्ये या काळामध्ये होऊन गेले. आणि यांच्या काळामध्ये भारताचे जे परराष्ट्र धोरण आहे ते त्या पद्धतीनं जे आधी होतं तशा पद्धतीनं कंटिन्यू राहिलं. पण जी राजकीय आंतरराष्ट्रीय परिस्थिती आहे त्याच्यात खूप मोठे बदल झाले. म्हणजे 1984 इतकं काही खूप बदल झालेला नव्हता. 1984 आपण पाहिलं की रशियाबरोबर भारताचे संबंध सुधारत राहिले. अमेरिकेशी संबंध सुधारण्यासाठी भारताने प्रयत्न केले. चीन बरोबर काही एक चर्चा करावी अशा पद्धतीच्या हालचाली भारताकडे झाल्या. पाकिस्तान बरोबर भारताचे संबंध अजिबात सुधारले नाहीत. उलट राजीव गांधी यांच्या काळात सियाचीन आहे की त्याच्या सियाचीनवर भारतानं कब्जा मिळवला. तिथं आपलं सैन्य कायमस्वरूपी वस्तीसाठी तिथं ठेवलं. ठीक आहे. तर हा सगळं अशा ज्या घडामोडी आहेत त्या राजीव गांधी यांच्या काळात आपल्याला झालेल्या दिसतात. पुढं ज्यावेळी आपण येतो त्यावेळी 1990-91 दरम्यान भारतामध्ये नरसिंहराव यांचं सरकार असताना आणि मनमोहन सिंग हे अर्थमंत्री असताना खुल्या व्यापाराचं धोरण भारताने स्वीकारलं. त्याला पृष्ठभूमी होती की 1991 मध्ये रशिया सोव्हिएत युनियन जे आहे तो कोसळला. म्हणजे त्याचं डिसइंटिग्रेशन झालं, त्याचे विभाग पडले आणि एक कम्युनिस्ट विचारसरणी, समाजवादी विचारसरणी आहे ती त्या सोव्हिएत युनियन मधनं जे जन्माला आलेली जी राष्ट्र होती त्यातला मोठा भाग हा आजचा रशिया होता. तर त्यांनी ती धोरणं सोडून दिली आणि खुले व्यापारच्या धोरणाकडे ही वाटचाल त्यांची सुरू झाली. मग भारतानं पण आपलं जे काही थोडं कर्ज होतं यातनं सगळं बाहेर पडण्यासाठी आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी खुल्या बाजाराचं धोरण जे आहे ते मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वात म्हणजे अर्थमंत्री असताना ते राबवायला सुरुवात केली. आता ह्या परराष्ट्र धोरणाच्या म्हणजे मुक्त व्यापाराचं धोरण राबवल्यामुळे काय झालं की अमेरिकेबरोबर भारतानं आपले संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले. कारण आता रशिया तर USSR जे आहे युनायटेड सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक जे आहे ते आता नष्ट झालेलं होतं. त्यामुळं भारतात जगामध्ये एकच सत्ता राहिली होती महाशक्ती, ती म्हणजे अमेरिका. आणि त्या अमेरिकेच्या सोबत संबंध सुधारावेत म्हणून भारताने प्रयत्न केले. पण त्याच्यामध्ये पण काही थोडंफार प्रमाणात यश येत असलं तरी अमेरिकेचं पाकिस्तानशी असलेले संबंध जे आहेत त्यामुळं भारताचं आणि अमेरिकेचे संबंध सुधारण्यामध्ये म्हणजे खूप यश येत नव्हतं. यातच पाकिस्तानने काश्मीरमध्ये काय म्हणतात त्याला दहशतवादी हल्ले, तिथल्या दहशतवाद्यांना शस्त्र पुरवठा करणे, खालिस्तानी जे होते पंजाब मधले अतिरेकी त्यांना शस्त्र पुरवठा करणे, अशा गोष्टी पाकिस्तानने सुरू केलेल्या होत्या. तर या सगळ्या गोष्टींच्या परिणामी आणि पाकिस्तानला अमेरिकेचा सपोर्ट असल्यामुळे भारताचं आणि अमेरिकेचे संबंध खूप काही सुधारलेले नाही. आता याच्यातच अटल बिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीमध्ये भारताने काय केलं की अणुबॉम्बची चाचणी केली आणि मग अमेरिकेने भारतावर प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्बंध
लादलेले आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर नेहरू यांच्या अटल बिहारी वाजपेयी यांच्याच कार्यकाळात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कारगिलचं युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानचा पराभव झाला. भारतानं पाकिस्तानने जे काही प्रदेशावर कब्जा केला होता तो सगळा प्रदेश जिंकून घेतला. तर अशा घडामोडी भारताच्या या अमेरिका आणि पाकिस्तानच्या संदर्भात घडलेल्या होत्या. चीनच्या बद्दल भारताने चीनशी धोरण सुधारण्याकडनं प्रयत्न केले, पण त्याच्यामध्ये थोडं फारच यश त्यांना प्राप्त झालं होतं. तर असं हा सगळा काळ झालेला होता. मनमोहन सिंग पंतप्रधान झाल्यानंतर मनमोहन सिंग यांनी अमेरिकेशी आपलं धोरण सुधारण्यामध्ये खूप पुढाकार घेतला आणि अमेरिकेशी जो अणुकरार जो आहे तो मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. आता याच्यामधला शेवटचा जो टप्पा आहे तो आहे कॉन्टेम्पररी फेज, म्हणजे सध्याचा जो काही काळ आहे त्याच्यामध्ये 2023 पर्यंत आहे. त्यामध्ये आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये अमेरिका, चीन आणि पाकिस्तान यांच्यावर नेमके कशा पद्धतीचे राजकीय संबंध, परराष्ट्र धोरण या संदर्भात भारताचं होतं हे समजून घ्यायचं आहे. म्हणजे अमेरिकेबरोबर भारताचे संबंध चांगले झालेले होते 2023 पर्यंत. अमेरिका आणि भारताचं म्हणजे ते मनमोहन सिंगाच्या काळात सुधारायला सुरुवात झाली होती आणि नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये ते मोठ्या प्रमाणात सुधारणा त्याच्यामध्ये झालेली आपल्याला दिसते. भारत आणि चीनच्या संदर्भात सीमा प्रश्न जो आहे, आता आपण बघतोय डोकलामचा मुद्दा आहे किंवा अक्साई चीनचा मुद्दा आहे, काराकोरमचा हायवेचा मुद्दा आहे. असे अनेक मुद्दे जे आहेत फॉरेन पॉलिसीशी संबंधित हे भारत आणि चीनमध्ये सतत त्यामध्ये संघर्ष, चकमक आणि परत ते सोडवण्यासाठी चर्चा अशा गोष्टी घडताना आपल्याला दिसतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध जे आहेत या काळामध्ये ते परत बिघडत गेलेले आपण पाहतो आणि त्यांच्यामध्ये दोन्ही देशांमध्ये सतत आपल्याला संघर्षाचं वातावरण निर्माण झालेलं दिसतं. 2023 पर्यंत संघर्षाचं वातावरण होतं. आता आपण बघितलं प्रत्यक्ष म्हणजे संघर्ष मधल्या काळामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये झालेला आपण पाहिलेलं आहे. तर असं हे सगळं फॉरेन पॉलिसी जी आहे की त्यांना भारताच्या आपल्या फॉरेन पॉलिसीचा एक थोडक्यात आढावा आपण याच्यामध्ये घेतलेला आहे. तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये याच्या संदर्भात डिटेलमध्ये पण ती माहिती तुम्हाला वाचायला मिळेल. आणि त्याशिवाय माझा सल्ला असा राहील की तुम्ही हे सगळं कॉन्टेम्पररी काळातलं याच्यामधलं मुबलक माहिती ही इंटरनेटवर पण उपलब्ध आहे. काही लेख मराठीमध्ये पण तुम्हाला शोधून वाचता येतील. असे लेख वाचा, तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तुमचा इंटरेस्ट असेल तर तुम्हाला वाचायला पण मिळेल आणि त्याचा उपयोग तुम्हाला त्याच्यामध्ये करता देखील येईल लिहिताना. ठीक आहे, काही शंका आहेत तुमच्या? काही आहेत का शंका? विचारा, शंका तरी विचारा. मी आता प्रश्न विचारत होतो, तुम्ही उत्तर देत नाही. तुम्ही प्रश्न विचारा, मी काहीतरी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. चला विचारा. चला काहीतरी विचारा प्रश्न. सर आता 2023 नंतरचे इव्हेंट्स ही कॉन्टेम्पररी फेज मध्ये येतील ना? नाही, ते 2023 पर्यंतच्या गोष्टींच्या संदर्भात आहे. 2023च्या नंतरच त्यात काही येणार नाही. म्हणजे तसं म्हटलं तर मग प्रत्येक वर्षी ऍडिशनल एखादा प्रश्न, 2-3 प्रश्न असं सिलेबस मध्ये ऍड करायचे. सिलेबस ज्या काळात पर्यंत त्यांनी ठरवलेला आहे तेवढं त्याच्याबद्दल ते प्रश्न येतील.
हा सर, तुमचा प्रश्न म्हणजे आहे की तो जो 23 नंतर जे काही घडलं की नाही, 23 पासून 24, 24 पासून 25, त्याला आपण कॉन्टेम्पररी फेज असंच म्हणतो. हा, तो मुद्दा आहे बरोबर, म्हणजे कॉन्टेम्पररी फेज आहे, फक्त परीक्षेत त्याच्याबद्दल येणार नाही. चला, कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा अजून. विचारा, प्रश्न विचारा, काय असतील तर. प्रश्न कुणीच विचारत नाही. सर एक्झाम कधी होईल आपली सुरुवात तर एक्झामला? क्या बात आहे. बरं, छान. एक्झाम बद्दलचा प्रश्न विचारला. आपला एक्झाम सेंट्रिक आपण अभ्यास न करता थोडं आपलं अजून थोडं काहीतरी प्रश्न वगैरे विचारायला हवेत. परीक्षेचं टाइम टेबल आली की मी टाकेन ग्रुपवर. नोव्हेंबर मध्ये होईल परीक्षा. एक्झामचे मात्र सगळेजण प्रश्न विचारतात मला. मला साधं फोन पण येतात एक्झामच्या साठी. ठीक आहे, फॉरेन पॉलिसीवर कुणाचे काही प्रश्न नाहीये. ठीक आहे. तुम्ही सगळेजण जॉईन झालात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. उद्या आपलं फेमिनिस्ट मुवमेंट इन वर्ल्ड, हिस्ट्री ऑफ फेमिनिस्ट मुवमेंट इन द वर्ल्ड नावाचा आपला पेपर आहे. त्याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये काही मी खूप असं हे बोलणार नाही, तुम्ही बोलायचं आहे. त्यामुळे उद्या या कॉन्टॅक्ट सेशनला, चांगलं वाचन वगैरे करून या. तुम्ही सगळेजण जॉईन झालात त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.